नमस्कार. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात तर तिथे आधीपासूनच वल्लरी असते. वल्लरी स्वतःशी बोलत असते, चला मी माझं काम चोख पार पडलं आहे आणि या संदर्भात कुणालाच माझ्यावर संशय देखील येणार नाही, कारण त्या ठिकाणाहून मी अशी काही निसटली आहे की कोणी मला पाहिलंच नाही. आणि अशातच आता ईश्वरीचा चेहरा पाहून वल्लरी लांबूनच बोलत असते. ईश्वरी आता जी काही घाबरलेली आहे ती फक्त आणि फक्त मी उदयकांतला फासावर लटकवलं ते पाहिल्यानंतर ईश्वरी चांगलीच डरली आहे. आणि अशातच आता अर्णव तिला समजावत असतो, ईश्वरी नको काळजी करूस तू, उदयकांतला फासावर लटकवणाऱ्या त्या बाईला मी सोडणार नाही. आता वल्लरीने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि अशातच वल्लरी स्वतःशी बोलत असते, अर्णव आता नेमकं हे वाक्य कसं काय बोलू शकला. अर्णव आणि ईश्वरीला नेमकं कसं काय समजलं की उदयकांतला फासावर लटकवणारी एक बाई आहे म्हणून, म्हणजे मी, म्हणजे त्या लोकांना काही पुरावा तर सापडला नाही ना, असा विचार आता या वल्लरीच्या मनात आलेला असतो. आणि अशातच आता वल्लरी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अर्णव जवळ येते आणि म्हणत असते, काय रे अर्णव, काय झालंय, ईश्वरी इतकी घाबरलेली का दिसते. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामी मामी घात झालाय. त्यावर वल्लरी म्हणत असते, घात. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो, उदयकांतला कोणीतरी फासावर लटकवलाय आणि फासावर लटकवणारी बाई आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, पण तू कसं काय सांगू शकतोस की ती बाई आहे म्हणून. त्यावर वल्लरीला लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, कारण मामी ती बाई त्या ठिकाणी त्या उदयकांतला फासावर लटकवताना तिच्या पायातले घुंगरू मला सापडलेत. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी चांगलीच हादरते. लगेचच ती आपल्या पायात असलेल्या पैंजणकडे पाहते आणि पैंजणामधले घुंगरू आपलेच आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते, वाट लागली. आता जर माझ्या पायातले पैंजण अचानकपणे या ईश्वरीला दिसले तर मी पूर्णपणे या सगळ्यात अडकेन. लगेचच आता वल्लरी तिथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला ईश्वरीने वल्लरीला थांबा मामी असं म्हटलेलं असतं आणि वल्लरीला नाईलाजास्तव थांबावं लागतं. लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, मामी तुमच्याही पायात पैंजण आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, हे काय बोलणं तुझं ईश्वरी, आता मला आत जाऊ दे, मला फ्रेश व्हायचंय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी आत तर तुम्ही जाल, पण 2 मिनिटं थांबा, मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या पायात या वेळेला पैंजण आहे की नाही. लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अर्णव समजव तुझ्या बायकोला, काय बोलते ही, तिला तरी कळतंय का, ती माझ्यावर संशय घेते. त्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी काय चाललंय तुझं, तू आपल्या मामीवर संशय कसा काय घेऊ शकते. मामी जा तू आत, फ्रेश हो. आणि अशातच आता वल्लरी आत जात असते. अर्णवला ईश्वरी म्हणत असते, अहो अर्णव सर समजून घ्या, या सगळ्या प्रकरणात या मामीचा सुद्धा हात असू शकतो. मला एक गोष्ट कळत नाही, त्यांना नेमका प्रॉब्लेम काय, जर त्यांनी पैंजण घातलंय तर दाखवायला प्रॉब्लेम काय. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, गप्प बस गा ईश्वरी, उगाच तू मामीवर संशय घेऊ नको. तेवढ्यात ही जी वल्लरी असते ती बेडरूम मध्ये गेलेली असते आणि आत जाऊन तिने लगेचच आपलं पैंजण तपासलेलं असतं. अरे हो, माझेच घुंगरू तिथे पडलेत. लगेचच आता ती ते दोन्ही पैंजण काढत असते आणि हे सगळं ईश्वरीने पाहिलेलं असतं. ईश्वरी लगेचच आता वल्लरीची गचांडी धरते आणि तिला खेचत हॉलमध्ये आणते. तिथे असलेला अर्णव म्हणत असतो, परत नको ते करतेस तू. त्यावर ईश्वरी म्हणत असते, बघा अर्णव सर, याच बाईने उदयकांतला फासावर लटकवलंय, आपल्याला तिथे सापडलेले पैंजणाचे घुंगरू याच वल्लरीच्या पायातील पैंजणाचे आहेत, बघा तुम्ही. अर्णव आता थेट वल्लरीच्या पायातील पैंजण पाहतो तर एका पैंजणामध्ये घुंगरू असतात आणि दुसऱ्या पायातील पैंजणामध्ये घुंगरूच नसतात. लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मामी काय आहे हे सगळं,
म्हणजे तूच त्या ठिकाणी उदयकांतला फासावर लटकवलंस का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, इतक्या सोज्वळपणे तुम्ही विचारताय काय? अहो, हा पुरावा स्पष्टपणे मॅच होतोय बघा. त्यावर अर्णवने लगेचच आता वल्लरीला असं म्हटलेलं असतं, तू आत्ताच्या आत्ता मला सांगणार आहेस का, नाहीतर मला इथे पोलिसांना बोलवावं लागेल. वल्लरी म्हणत असते, अर्णव वेट लागले का तुला? अरे पोलिसांना का बोलवतेस तू? अरे हे घुंगरू माझे कुठेतरी पडले असतील. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, मला वाटलंच ही वल्लरी असंच बोलणार. अर्णव सर, माफ करा मला, मी हिला आता मामी म्हणून हाक मारणार नाही. या बाईने आज एका व्यक्तीला फासावर लटकवलंय आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नाही, तुमचा सख्खा काका आहे. जरी तो नालायक असला तरी त्याला अशी मृत्यूदंडाची शिक्षा देणं योग्य नाही. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी तुझं पटतंय मला, तुझं काय म्हणणं आहे, आता मी काय करू? लगेचच आता ईश्वरीने असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा आणि या वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात द्या. आता वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात द्या असं म्हटल्यानंतर पूर्णपणे गोंधळलेली वल्लरी लगेचच ईश्वरीच्या हातातील ते घुंगरू हिसकावते आणि लगेचच आता तिथून पळ काढते. लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मामी थांब, मामी असं करशील तर स्वतः अडकशील. याच्याने हेच सिद्ध होत आहे की या सगळ्यामध्ये तूच दोषी आहेस. हे सगळं ऐकूनही वल्लरी काही केल्या थांबायला तयार नसते आणि वल्लरी लगेचच त्या घरातून बाहेर पडते. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, माझ्यावर ठेवला नाही तुम्ही विश्वास. बघा या बाईने किती केला आपला विश्वासघात, आता काय करणार आहात तुम्ही? त्यावर अर्णव म्हणत असतो, थांब, तू काळजी करू नको, मी बघतो माझ्या परीने काय करायचं. आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं, आत्ताच्या आत्ता मला काहीतरी केलं पाहिजे. लगेचच आता ईश्वरी त्या वल्लरीच्या मागे पळत सुटलेली असते. वय झालेली वल्लरी, जास्त पळू शकत नसल्यामुळे गुडघेदुखीने त्रस्त असलेली वल्लरी आता कुठेतरी थांबते. मागे वळून पाहते तर मागे कोणच नाहीये. त्यामुळे तिला असं वाटतं, चला आता आपण या सगळ्यातून सुटलो. पण मागून ईश्वरीने धावत धावत वल्लरीवर जी काही झडप घातलेली असते, वल्लरी एका झटक्यात ईश्वरीच्या तावडीत सापडते. वल्लरी म्हणत असते, ईश्वरी तू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, वल्लरी आता तर तुझी काही खैर नाही, बघ काय अवस्था करते मी तुझी. आणि अशातच आता वल्लरीने ईश्वरीचा हात झटकलेला असतो आणि वल्लरी पुन्हा पळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय समोरून पोलिसांची गाडी येत असते आणि अचानकपणे आलेल्या पोलिसांच्या गाडीला पाहून वल्लरीची वळते बोबडी. वल्लरी म्हणत असते, बापरे, आता कुठे पळू मी? समोरून पोलीस, मागून ईश्वरी. वल्लरी लगेचच आता बाजूच्या गल्लीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते, पण पोलिसांची एक तुकडी आधीच तिथून येत असते आणि वल्लरीला चांगलंच धरते. वल्लरी लगेचच बोलू लागते, सोडा मला, सोडा मला, का धरताय तुम्ही? आणि अशातच आता अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणत असतो, मामी मी तुला आधीच म्हटलं होतं कुठेही जाऊ नको, थांब इथे, पण तू ऐकायला तयार नाहीस. घाबरलेल्या वल्लरीला आता तिथेच समोर आलेल्या ईश्वरीने सणसणीत थोबाडे दिलेले असते. ईश्वरी म्हणत असते, काय गे वल्लरी, तुझी एवढी हिंमत? हा, त्या उदयकांतला फासावर लटकवलंस तू, आता बघ काय काशी करते तुझी. लगेचच वल्लरीने पोलिसांच्या हातातील दांडका हिसकावलेला असतो या वल्लरीला बदडण्यासाठी, पण तेवढ्यात अर्णवने ईश्वरीला थांबवलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, ईश्वरी कायदा हातात घेऊ नको. आणि अशातच आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं, आपण आता जे काही करणार होतो ते अगदी चुकीचं होतं. आणि लगेचच ईश्वरीने तो दांडका पोलिसांच्या हाताने केलेला असतो. तेवढ्यात वल्लरीला पोलिसांनी अटक केलेली असते. वल्लरी म्हणत असते, का का अटक करताय तुम्ही मला? त्यावर पोलीस म्हणत असतात, उदयकांतला फासावर तुम्हीच लटकवलंय, आम्हाला कळलंय. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, नाही मी असं काही केलेलं नाहीये, उगाच या ईश्वरीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, ही माझ्या ना उगाच पाठीशी लागली आहे, हिला विचारा, हिच्याकडे माझ्या विरोधात काही भक्कम असा पुरावा आहे का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, वल्लरी तुझ्या पैंजणातले घुंगरू मला त्या ठिकाणी सापडले ज्या ठिकाणी त्या उदयकांतला तू फासावर लटकावलास. त्यावर वल्लरी म्हणत असते, नाही ग नाही, ते माझ्या पैंजणातले घुंगरू नाहीयेत. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मग तुझ्या पैंजणातले घुंगरू गेले कुठे?
त्यावर वल्लरीची चांगलीच बोबडी वळते. आता तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक केल्याशिवाय आपल्याला तिथे नेमकं काय घडलं हे कळणार नाही असं अर्णव म्हणत असतो आणि अर्णवने तिथे असलेलं सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी पोलिसांना रिक्वेस्ट केलेली असते. पोलीस म्हणत असतात, ठीक आहे, आम्ही तिकडचं सीसीटीव्ही फुटेज चेक करतो आणि त्यानंतरच पुढची कारवाई करतो. आता वल्लरीला थोडासा वेळ भेटलेला असतो असं तिला वाटत असतं, पण पोलिसांनी तिला अरेस्ट करून तुरुंगात टाकलेलं असतं संशयी आरोपी म्हणून. वल्लरी चांगलीच आतमध्ये रडत असते आणि अशातच आता तिचा नवरा संजय तिला भेटायला आलेला असतो. तो म्हणत असतो, काय ग वल्लरे, काय करून घेतलंस तू हे? त्या उदयकांतला फासावर लटकवण्याची काय गरज होती? आता स्वतःच लटकलीस ना? काय वाटतंय तुला या सगळ्यात ना तू सुटशील? अगं सुटलीस तरी मी तुला माफ करणार नाही आणि माझी इच्छाच आहे आता तुला यापेक्षा कडकातली कडक शिक्षा मिळावी. त्यावर वल्लरी आतूनच बडबडत असते, अहो काय चाललंय तुमचं हे? असं का वागताय तुम्ही? अहो प्लीज मला अशा प्रकारे त्रास देऊ नका. एक तर तुम्ही माझी साथ द्या नाहीतर इथून निघून जा. त्यावर संजय म्हणत असतो, अगं मी तर फक्त तुला डिवचायला आलो होतो, तुझी साथ तर मी देणार नाही. तू म्हणतेस ना निघून जा, आत्ताच निघून जातो. संजय तिथून जात असताना वल्लरी म्हणत असते, असं काय करताय? तुमच्या लग्नाची बायको आहे मी, तुम्ही अशा प्रकारे मला लाथाडणार का? अहो तुम्ही मला साथ नाही देणार तर कोण देणार? हे वाक्य ऐकल्यावर आता संजय म्हणत असतो, अगं साथ द्यायला खरंच तू त्या लायकीची आहेस का याचा विचार केलायस का तू? त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो एवढी वर्ष तुमच्या बरोबर संसार केलाय मी. अहो विचार करा जरा, एवढी वर्ष तुमच्या बरोबर कोणी राहू शकतं का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता संजय म्हणत असतो, अगं तू माझ्या बरोबर नाही तर मी तुझ्या बरोबर राहिलोय आणि कसा राहिलोय ना माझं मला माहिती आहे. प्रत्येक क्षण तुझ्या बरोबर राहताना नाकी नऊ यायचे माझ्या, पण आज तूच माझी सुटका केली आहेस स्वतः असं काहीतरी पराक्रम करून. त्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे, या माझ्या कटिंग प्रसंगी आता तुम्ही माझी साथ सोडा, पण लक्षात ठेवा मी वल्लरी आहे, वल्लरी, मी कधीही काही करू शकते. त्यावर संजय म्हणत असतो, हा काही चित्रपट नाहीये किंवा मालिका नाहीये की तुला कधीही कोणताही रोल दिला जाईल. आता तुझी अवस्था अत्यंत बिकट होणार आहे हे मात्र निश्चित. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता तिथे ईश्वरीची डॅशिंग अशी एंट्री झालेली असते. ईश्वरी म्हणत असते, मामा मामा तुम्ही इथे काय करताय? त्यावर मामा म्हणजे संजय म्हणत असतो, ईश्वरी, या वल्लरीला तिची खरी ती लायकी दाखवून देण्यासाठी आलो होतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामा त्याची गरज नाहीये, या बाईला या ठिकाणाहून आता कोणीच सोडवू शकत नाही कारण त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अवगत केलेलं आहे. आणि अशातच आता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट असं क्लिअर दिसत आहे की याच बाईने उदयकांतला फासावर लटकवलं आणि फासावर लटकवायच्या आधी या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्या ठिकाणी उदयकांत म्हणत असतो, ए वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडेही तुझ्या बाबतीत असे काही पुरावे आहेत. ते पुरावे समजा मी पोलिसांच्या हवाली केले तर पोलीस तुझी गचांडी धरून तुझ्या हातात बेड्या ठोकतील आणि यानंतरचं संपूर्ण आयुष्य तुझं तुरुंगात जाईल. हेच या वल्लरीला खूप त्रासदायक वाटलं आणि त्यानंतर या वल्लरीने उदयकांतला कायमस्वरूपी संपवण्याचा निर्णय घेतला. पाठमोरा असलेला उदयकांत अशाच अवस्थेत लगेचच वल्लरीने त्याच्या गळ्याभोवती फास लावला. व्हिडिओमध्ये सगळं काही दिसत आहे. उदयकांत स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण या वल्लरीने त्याला वाचूच दिलं नाही. उदयकांत रिक्वेस्ट करत होता पण या वल्लरीने स्पष्टपणे त्याला संपवलं कारण की उदयकांतकडे असलेले पुरावे कोणाच्याही हाती लागू नये. जर का उदयकांत संपला तर आपण कधीही कोणाच्याच तावडीत सापडू शकत नाही अशी खात्री या वल्लरीला होती. आणि ते सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी मीडियाला दाखवलं आणि मीडियाने आता हा मुद्दा उचलून धरला. आता वल्लरीच्या नाकी नऊ वाले आहेत. वल्लरी यातून सुटणार नाही याची तिला 100% खात्री आहे. मामा
मामा तुम्ही चला इथून. आणि अशातच आता अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणत असतो, ईश्वरी माफ कर मला. तू मला इतके दिवस सांगत होतेस, मी त्यावर ठेवला नाही विश्वास, आणि या बाईने माझं घरच पोखरून काढलं. याच बाईमुळे मला माझ्या आईला आणि माझ्या बाबांना माझ्यापासून दूर जाताना पाहावं लागलं. आणि याच बाईमुळे आज आपण पुन्हा एकदा या सगळ्यातून मुक्त होत आहोत. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वल्लरी फक्त वल्लरी नाहीये, तर एक वेगळीच प्रजाती आहे. या वल्लरीवर आपण डोळे झाकून ठेवलेला विश्वास आणि हिने केलेला आपला विश्वासघात, यासाठी आपण तिला दोघांनी चांगलंच थोबडवलं पाहिजे, असं काही फटकवलं पाहिजे की उभ्या आयुष्यात तिने पुन्हा कधी असल्या प्रकारचा गुन्हा केला नाही पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, चल मग आतमध्ये. अर्णवने आत नेऊन ईश्वरीच्या समोरच आता वल्लरीला थोबडवलेलं असतं. वल्लरी हात जोडत असते, ए अर्णव, अर्णव सोडवणार आहे मला यातून. त्यावर ईश्वरी म्हणत असते, गप्पा बस गा, काय लावलंयस? ए अर्णव, तुला कोणीच सोडवणार नाहीये यातून. तू स्वतः यात अडकली आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या विरोधात पोलिसांकडे भक्कम असा पुरावा आहे. आणि जर का पोलिसांनी विचारही केला तुला सोडवण्याचा, तरी उभ्या आयुष्यात मी तुला शांतपणे जगू देणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळणार, हे मात्र निश्चित. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.